आज आपण शिरा बनवणार आहे। शिरा म्हटलं की आपण घरी खायला करतो, सकाळी नाश्त्याला शिरा करतो किंवा प्रसादाचाही शिरा असतो, प्रसादालाही करते। तर तुमचं मोजमाप व्यवस्थित असेल तर तुमचा शिरा हा एकदम छान असा होईल चवीला। जर तुमचं मोजमाप जर व्यवस्थित नसेल तर तुमची मापच चुकली तुमचा शिरा बिघडतो। तर हा शिरा बिघडू नये म्हणून एकदम मोजमाप घेऊन परफेक्ट असा हा शिरा बनवणार आहे आज आपण। शिऱ्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण 1 वाटी रवा घेतलाय। हा एकदम बारीक असा रवा आहे, हा मी चाळून घेतलाय। हे बघा 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी साखर घेतली, अर्धी वाटी तेल घेतले, पाणी घेतले। हे 2 वेलदोडे आहेत, ते क्रश करून घेतले, म्हणजे जास्त बारीक पावडर केली नाही आहे, साला सगट मी कुटून घेतले। हे 2 वेलदोडे आहेत आणि याच्यामध्ये 3-4 काजू आणि 2-3 बदाम आणि ही चारोळे अर्धा चमचा। बघा मी असं एक पातेलं घेतले आणि ज्या वाटीनं आपण जो रवा मोजलाय त्याच वाटीनं, हे बघा त्याच वाटीनं आपण 3 वाट्या पाणी घेणार आहे। आपण 3 वाट्या पाणी घेणार आहे। हे बघा 3 वाट्या पाणी झाले। हे पाणी आपण गरम करायला ठेवणार आहे। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। त्याच्यावरती आपण 3 वाट्या पाणी घातले त्या पातेल्यामध्ये, ते पाणी आपण गरम करायला ठेवले। हे पाणी चांगलं आपण गरम करून घेऊया। हे बघा आपण गॅस मोठाच ठेवला होता आणि पाणी खळखळून उकळले। हे बघा याच्यामध्ये बबल्स आले आणि आवाज ही यायला लागले। आपल्याला असंच पाणी हवंय, तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पाणी उतरून साईडला ठेवायचंय। हे बघा हे उतरून साईडला ठेवायचं आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवायचंय पाण्यावरती, त्याची वाफ जाऊ द्यायची नाही, थंड पाणी होऊ द्यायचं नाही। आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्याच्यावरती कढई ठेवायची। तुमच्याकडे ही नॉनस्टिकची कढई नसेल तर तुम्ही साध्या कढईत केलं तरी चालेल। हे बघा ही थोडीशी गरम होऊ द्यायची आणि याच्यामध्ये जे आपण अर्धी वाटी घेतलेलं तेल आहे ते तेल याच्यामध्ये सर्व घालायचंय। हे बघा मी तेल घेतले, तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप घाला, तुपाने शिरा छान होतो। पण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी आवड असते, कुणाला तूप आवडत नाही, कुणाला तेल आवडत नाही, असं असतं। त्यामुळे मी तेल घेतले, तुम्ही तूप घालू शकता। हे बघा या तेलामध्ये आपण अगोदर हे ड्रायफ्रूट भाजून घेऊया। जास्तही करपू द्यायचे नाहीत, हलकेसे भाजून घ्यायचे। जे जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालू वाटतील ते घालायचे। गॅस आपला मोठा आहे। बघा गॅस आपण कमी करूया, मध्यम आचेवर गॅस ठेवलाय। बघा आणि मनुके तुम्हाला घालायचे असतील तर घाला, केशर मनुके, प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते। हे बघा हे असे भाजले तर आपण हे काढून घ्यायचे, जास्त करपू द्यायचे नाहीत। हे आपण सर्व काढून घेतले। हे बघा हे असे भाजलेत, जास्त करपू द्यायचे नाहीत, फक्त आपल्याला तेलातून त्याचा ओलापणा आहे तो काढून घ्यायचाय, म्हणजे ते क्रिस्पी होते। आपला गॅस चालूच आहे, आपण याच तेलामध्ये आपला रवा घालूया आणि हा रवा मस्त खमंग मंद आचेवर आता भाजून घेणार आहे। तर एकदम लो टू मीडियम वर
हा रवा आपण भाजून घ्यायचा आहे. हा बारीक रवा आहे. हे बघा, हा रवा आहे तो बारीक रवा आहे. एकदम खमंग असा हा रवा आपण भाजून घेणार आहे. जर तुम्ही रवा व्यवस्थित भाजला तरच तुमचा शिरा व्यवस्थित होणार आहे. तुम्हाला असं दाखवते नंतर की कोणत्या स्टेज पर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे. हे बघा, अजून ह्याचा पांढरा असा व्हाईट कलर दिसतोय. रवा भाजला की तो कलर ही बदलतो. हे बघा, आपला रवा असा भाजलाय. हे बघा, त्याला थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. आपल्याला ह्या स्टेजला पाहिजे. आणि हे बघा, तेल ही सोडायला लागलेलं आहे, म्हणजे आपला रवा भाजलाय व्यवस्थित. तर शिरा करताना भांड असं मोठंस घ्या, कारण आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. पाणी घातलं की याची वाफ उडते. ते जास्त छोटं भांड असेल तर त्यातून ती बाहेर पडतं. मोठं भांड असेल तर ती व्यवस्थित आतमध्ये राहते. तर हे बघा, ह्या स्टेजला आलाय आपला रवा. एकदम मस्त असा भाजलाय आणि बबल्स यायला लागलेत, म्हणजे हा रवा तेल सोडतोय. हे बघा, आणि 10 मिनिट आपण एकदम लो टू मिडियम वर हा रवा भाजलाय. हे बघा, आता जे आपण गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी याच्यामध्ये घालणार आहे आता. हे बघा, गॅस आपला लो टू मिडियम वरच ठेवायचा आहे आणि हे पाणी याच्यामध्ये घालायचं. हे बघा, हे सर्व 3 वाट्या पाणी आपण जे गरम केलं होतं ते 3 वाट्या पाणी आपण याच्यामध्ये घातले आणि हे लगेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून. तुम्हाला वाटेल हे पातळ झाले, पण हे पातळ नाही झालेलं. हे बघा, आता याच्या खालची गॅस वाढवूया. एकदम मोठा गॅस केलाय, थोडा वेळ मोठा ठेवणार आहे आपण. बघा, गाठी वगैरे अजिबात होत नाहीत. हे बघा, आपला हा शिरा अजून बनलेला नाही. हे बघा, असं झालंय. तर याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूया आणि थोडे मी सजावटीसाठी ठेवणार आहे. हे बघा, आणि याच्यामध्ये वेलदोडे पावडर ही आत्ताच घालायचे. पावडर म्हणजे मी क्रश करून घेतलेले आहेत, कुटून घेतलेले आहेत. एकदम बारीक पावडर नाही केली. गॅस आपण एकदम लो टू मिडियम वर केले आता. हे बघा, आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया. हे बघा, याच्यावरती असं झाकण ठेवायचंय. 2-3 मिनिटासाठी हे झाकण ठेवायचंय. आपण झाकण उघडून बघूया. 2 मिनिट झालेत. बघा, त्याला मिक्स करून घेऊ. आता याच्यावरती आपण साखर घेतलेली 1 वाटी साखर घालायची आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. गॅस आपला लो टू मिडियम वरच आहे, चालू आहे गॅस. एकदम मस्त असा हा शिरा होतो. हे बघा, बघा, आता आपण साखर घातली तर याला अजून झाकून ठेवायचंय थोडा वेळ. अजून 2-3 मिनिट याला झाकून ठेवूया. 3 मिनिट झाले, आपण बघूया. बघा, हलवून बघू. हे बघा, किती छान आपला शिरा झालाय. एकदम मस्त असा शिरा झालाय. हे बघा, एकदम
एकदम छान आणि एकदम परफेक्ट असा शिरा झालाय. अगदी तुम्ही दिवसभर जरी ठेवला तर हा शिरा आहे असा मऊसूत आणि एकदम छान, न चिकटणारा, हाताला ना तोंडाला असं जिभेला न चिकटणारा असा हा शिरा होतो. एकदम छान आणि एकदम असा रवाळ रवाळ होतो. हे बघा, हा झाला आपला शिरा तयार. आपण गॅस बंद करू. एकदम बारीक गॅसवर आपण केले, लो टू मीडियम वर आपण गॅस बंद करून घेतले. हे बघा आपला शिरा किती छान झालाय. हे बघा, कढईने तेल सोडतोय शिरा. एकदम छान आणि चवीला एक नंबर असा अप्रतिम हा शिरा झालेला आहे. तर तुम्ही हा शिरा घरी नक्की करून बघा. एकदम मस्त आणि छान होतो. बघा एकदम छान झालंय. तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, एकदम मस्त असा हा आपला शिरा तयार आहे. हा शिरा डबल मागून घेतील असा शिरा झालेला आहे. हा शिरा खाल्ला तर बाकीचे जेवण करण्याची काही गरजच पडत नाही किंवा बाकीचा काही नाश्ता करण्याची गरज पडत नाही. एकदम मऊसूत आणि एकदम छान असा चवीला हा शिरा झालेला आहे. आणि हा दिवसभर जरी ठेवला तर एकदम मऊसूत असा राहणार आहे. तोंडाला ना हाताला न चिकटणारा असा शिरा झालाय. हे बघा, एकदम मस्त असा हा आपला शिरा करून तयार आहे. तुम्ही हा शिरा घरी नक्की करून बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.